लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सकाळी निघालो तर सरपंचाने त्या बायला अडवलं म्हणे तुम्ही जर गेल्या तर पहा म्हणे। तर दवाखान्यात पैसा घालायचा का घरात परपंच चालवायचा? आखी बायाला उचकून दिलं तिथं दारातून उचकून दिलं आम्हाला। आमच्या सासू सासऱ्या गोष्टी पाणी नाही। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालेलं आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्यानं आज संतप्त महिलांनी नाशिक जिल्हा परिषद मुख्यालयावर धडक देत रिकामा हंडा मोर्चा काढलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय। महिलांना दररोज 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरींमधून पाणी आणावं लागत आहे। यासाठी 2 ते 4 तास खर्च करावे लागतात। या सततच्या श्रमामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, तर कणा आणि मणक्याचे आजार वाढत असल्याचं सांगितलं जात आहे। तसेच दूषित पाण्यामुळे गावामध्ये विविध आजारांचाही धोका निर्माण झाला। याहूनही गंभीर बाब म्हणजे पाणी भरण्यासाठी गेलेल्या बालकांचे विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या। या परिस्थितीमुळे गावातील सामाजिक आणि आर्थिक जीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन मधून अद्याप पाण्याचा थेंबही मिळालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। पाणी असं प्यावं लागतं, मग त्यांनी हेच पाणी पिऊन दाखवा बरं। आणि मुलं बाळ सगळे आजारी पडतात, जुलाब कोणाला कोणाला वांट्या होत आहे, कोणी काय तर कोणी काय, ताप, सगळं रोगराई पसरली गावात। सरपंचांचं काही लक्ष नाही गावावरती। पुराणांमुळे गाव पण आम्ही जसं या मुळेगावात येले एवढा वेळ आमच्या गावाला पाणीच नाही, आमच्या सासू सासऱ्यापासून पाणी नाही, मुळेगावाला पाणीच नाही। आणि आखी बायाला उचकून दिलं तिथं दारातून उचकून दिलं आम्हाला। आणि त्यांच्या मावाल्यातल्या बाया कोणीच आल्या नाही, त्याला रात्रीला घेतो भांडला हरकत केली त्यांना यायला। आम्ही सकाळी निघालो तर सरपंचाने त्या बायांना अडवलं म्हणे तुम्ही जर गेल्या तर पहा म्हणे। मग त्या बायांना येऊन नाही दिलं। मग आता आम्ही एवढ्याच महिला आलो। हा, तर सरपंचावर तुम्ही कारवाई करायला पाहिजे। विहिरीतलं पाणी एवढं खराब आहे का त्याच्या काही दुखून पाहते नाही का, त्याच्यात पावडर नाही का, काही नाही। पोरं सोरं एवढे आजारी पडले तर दवाखान्यात पैसा घालायचा का घरात परपंच चालवायचं? कुंभमेळा रस्ता रुंदीकरणात पाईपलाईन फुटल्याचं कारण सांगितलं जात असलं तरी ती तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि या पार्श्वभूमीवर भारतीय महिला फेडरेशन आणि आयटकच्या नेतृत्वाखाली महिलांनी रिकामे हंडे घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली आहे। प्रशासनानं या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। पाणी हा मूलभूत हक्क असताना आजही महिलांना त्यासाठी संघर्ष करावा लागतो। हे चित्र बदलणार कधी हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।